सरांच्या गाडीमध्ये आपले ज्येष्ठ सायकलिस्ट शिकरकर सर असे आम्ही चाललो आहे. BRM सर्वांच्या लाईफमधली पहिली BRM आणि विशेष म्हणजे पावसाळी BRM पूर्ण करण्यासाठी आम्ही चाललो आहे. अतिशय आनंद होतो आहे आम्हाला की आम्ही पावसामध्ये राईड करणार आहोत आणि खरंच हे आव्हानात्मक राईड आणि आव्हानात्मक 200 किलोमीटरची BRM आम्ही पूर्ण करण्यासाठी चाललो आहे. आता कराडच्या घाटामध्ये उतरतो आहे. 8 वाजता बरोबर दत्त चौकातून BRM चालू होईल. चांगल्या पद्धतीनं आता बघूया कसं कसं यायचं येते. सर्वांना शुभेच्छा माझ्याकडे. मित्रांनो नमस्कार. आपण आज मान्सून BRM करतोय 200 किलोमीटर. आपण आता कराड येथे आहे. स्टार्ट पॉईंटला दत्त चौक कराड. लगबग चालू आहे, तयारी चालू आहे. सर्व सायकल तयार आहेत आणि ही आपली पहिली BRM आहे, मान्सून BRM. आणि आपण हा पावसाच्या वातावरणामधला हा पहिला आनंद घेतोय. समोर गुड मॉर्निंग छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ आहेत. आपण त्यांच्या बरोबर पाठीमागे आहोत दत्त चौक. आणि हा कराडमधील नाका, दत्त चौक नाका. आणि या ठिकाणी आपल्याला आता तयारी पूर्ण झालेली आहे. सर आणि LRM चंद्रजित पाटील सर. ओके. गुरुवर्य मिलन दोपाटे सर, मामा गुणू मामा, डॉक्टर सुनील चव्हाण. चला तयारी पूर्ण झालेली आहे. चेंज केली. सहसा 8 वाजता आपण सोडत नाही, पहिलीच वेळ आहे सह्याद्री. आपण 8 वाजता सोडतो, 5 वाजता शक्यतो आपण सोडत असतो. पण आम्ही तिकडून पोचणं, तुम्ही सगळेजण इथे येऊन आलाही नव्हता आणि ऐकायला काल त्यामुळे सकाळी तुमची पण धावपळ आपण 8 वाजता सोडतो आहे. 200 किलोमीटरची BRM आहे. 13 तास 30 मिनिटं हा तुम्हाला वेळ. मित्रांनो राईड सुरू झाली आहे आणि ही कराडची कृष्णामाई. त्याच्या ब्रिजवरून आपण जातोय. पाऊस जोरात झाला आहे. आता पाऊससुद्धा सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये ही राईड चालू आहे आणि हे सगळे BRMचे पाठीमागे सगळे सायकलिस्ट आहेत. लागलेला आहे आणि आम्ही कराड सोडलेला आहे आणि पाटणच्या दिशेनं जात आहोत. पहिला CP पॉईंट पाटणच्या सुस्वाद हॉटेलजवळ आहे आणि तिथून पुढचे आपलं मार्गक्रम राहणार आहे मान्सून BRM 2025 पहिली 200 BRM. चला BRMला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. हायवे लागलो आहे. आपले सगळे रायडर आजच्या BRMचे सगळे पुढं जात आहेत. मान्सून BRM, पावसातलं BRM. खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 1 नंबर BRM आहे. कारण का पावसामध्ये 200 किलोमीटरची BRM चालू आहे. खरं तर खूप आव्हानात्मक आहे, पण आम्ही सगळ्यांनी ते आव्हान पेलणार आहे आणि 100% BRM पूर्ण करून आम्ही रात्रीपर्यंत पोहोचतोय. पाठीमागं सगळ्या BRM करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. शुभेच्छा. ओके, चला आपले फूड सायकल रायडर गेलेत.
चला. वरून पाऊस पडतोय रिमझिम 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 आणि आम्ही सगळेजण त्या कराड ते पाटण रस्त्याला राईड करतोय. BRM मान्सून BRM 2025. चारी बाजूला धुकं आहे, डोंगरावरचे ढग आणि धुकं एकत्रित उतरले. पहिला शिप्पी पॉईंट आलेला आहे, हॉटेल सुस्वाद पाटण. आणि आम्ही 9 रायडर्स या ठिकाणी आता उपस्थित आहोत. आणि पहिलं 36-37 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे. माळी मामा एक नंबर. आयतोडेकर साहेब, पांचेरा साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपली राईड चालू आहे. मामा एक नंबरला एक्सपिरियन्स मामांच्या मार्गदर्शनाखाली पहिली BRM. सगळे 9 मेंबर विद्यार्थी. ओके ओके ओके. मित्रांनो, पाटणहून परत आल्यानंतर मल्हारपेठपासून आम्ही आता उमरच्या दिशेनं चाललो आहोत. पाऊस जोरात चालू आहे. आजूबाजूला तुम्ही पाहताय हा पाऊस आणि त्याच्यामध्ये हा घनदाट झाडांचा रस्ता. आम्ही चाललो आहे, थोडे घाट आहे, तिथून उमरेच. चला तर. आता मल्हारपेठ ते तो घाट आहे उमरच्या दिशेचा, तो आता संपला. उरुल उरुल उरुल. आणि आम्ही आता पुढे पाहत आहे उमरच्या दिशेने रस्ता आहे. चला तर. उमरं सोडले. उमरज म्हणजे सचिन दादा आणि बाबर सर यांनी आम्हाला मस्तपैकी नाश्ता दिला. आणि या पावसामध्येच आम्ही आता नॅशनल हायवेला लागतोय, सातारा. पाऊस पडतोय वरून झिमझिम आणि त्याच्यामध्येच आपली राईड चालू आहे. थांबायचं नाही, वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. हा सातारा ते कराडचा उमरं सातारा हा रोड आहे. खूप एलिव्हेशन आहे. थोडंसं बसलो आहे, हायड्रेशन घेणं गरजेचं आहे. कसं काय वाटतंय एलिव्हेशन? किती जरी वडलं तरी वडलच. उलटवार आहे काय? येताना जरा सोपं पडलं काय मग? हा अहो किती एलिव्हेशन म्हणजे चढ थोडंच गेलं की चढ आला. आता इथं काय अवस्था झाल्या बघा. आता काय व्हिडिओ दाखवू का? काय होतं एपिसलंय ना इथं, त्यामुळं मित्रांनो खरंच जरा अवघड आहे. साधारण 70 किलोमीटर झाला असेल बहुतेक आता. आणि 70 किलोमीटर अजून 30 किलोमीटर आहे. सातारा आणि मेढाचं बस स्टँड, तिथून आपल्याला परत यायचं आहे. तेवढंच
हा दिसतोय रस्ता, हा एकदम साधा सरळ दिसतोय, पण पूर्ण एलिव्हेशन आहे, चोरटं एलिव्हेशन आहे. डॉक्टर काय काय घेताय आता बघा. बघा राडीराड झालंय, राडीराड झालंय मागणं पुढनं. हा काय उपयोग नाही, हे सगळं राडीराड झाले चिखलात. हा यार नंबर आहे, प्रायव्हेट प्रोडक्ट्स क्लब इंडिया पार्शियल. चला मित्रांनो, हे पूर्ण करूया. 1:30 आपल्याला निघायचं. मित्रांनो, पाऊस बघितला का? सातारचा पाऊस. पलीकडं 2 डोंगर आहेत मोठे. रिमझिम रिमझिम पाऊस आहे. तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही, पण वर आकाश बघा. साताराच्या पवई नाक्यापासून पुढे आलो आहे. मोठा पाऊस आहे, तुम्हाला जाणवत असेल. हे पडलेलं थेंब. थांबलो इथे, थोडासा वडा खाल्ला, कॉफी पिलो. जरा जास्त पाऊस आहे त्यामुळे थांबलो. आता मेढ्या दिशेनं जायचं. तर इकडे मेढा रस्ता जातो, हा इकडे. आता ह्या साईडकडे अशाच आपण घेऊन जाणार आहोत. त्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे आता. मित्रांनो, आता मेढा जवळ यायला लागले. खूप इलेव्हेशन आणि वातावरण आता थंड झाले, शांत झालेलं आहे. निसर्ग भरलेला आहे. रस्ता गुळगुळीत सुंदर. आणि मेढ्यापासून पुन्हा आम्ही रिटर्न येणार आहे. मेढा ही लास्ट पॉईंट आहे. मित्रांनो, मेढा जवळ आलेला आहे. 130 किलोमीटरचा साधारण संपलेला आहे. टायमिंग किलोमीटर झालेला आहे. समोर बघा, हा मेढा आपला जो सिटी पॉइंट. हां हां
तिसरा पॉईंट ना हा चेक पॉईंट CP नंबर 3 मेढा सावली ग्रामपंचायत या ठिकाणी संपलेला आहे. आणि इथून चेक पॉईंट झाल्यानंतर निम्मा इथून पुन्हा आपण आता परत पाठीमागे जाणार आहोत कराड. ओके बाकीचे गेले सगळे बाकीचे म्हणजे बाबाजी इथे राहिले आणि हे आले नाही त्याच्या आमच्या अगोदरचे सगळे सगळे गेले. गेले. CP1 पावणे 6 तास शिल्लक CP2 आहे. CP3 पावणे 6 तास. शिल्लक आहे. आता किती किलोमीटर राहिले? हां किती राहिले आता? 80 81 किलोमीटर. 81 किलोमीटर राहिले का? ओके. शेवटचा पॉईंट मिळाला आता 7 चालू 5.5 तासामध्ये आपल्याला कराड गाठायचं आहे. त्यामुळं आपण आता जास्तीत जास्त रनिंग उरकण्याचं सायकलिंग उरकण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ थोडासा कमी काढला जाईल. ठीक आहे चला तर अंधार पडायच्या आत आपल्याला सातारा गाठलं पाहिजे. आपण आता साताऱ्यामध्ये पोचलो पण आपण खाली जाणार आहोत आणि हायवे लागणार आहोत. मित्रांनो सातारा सोडले. साताऱ्याचा मोठा चढ इलेव्हेशन पूर्ण करून आता खाली उतरा दिशेने लागलोय. आता अंधार पडायच्या अगोदर आपल्याला थोडंसं पुढं गेलं पाहिजे. उंबरच गाठायचं आहे. वेळ कमी आहे. पाऊस पण आता कमी झाला. रात्र व्हायला सुरुवात झालेली आहे. अंदूक दिसते. अजून काशीत गेले 10 किलोमीटरवर उंबरच येईल आणि 19-20 किलोमीटर राहिले. 2 तास शिल्लक आहेत आपल्याला अजून BRMचे. पण काय अडचण नाही. निवांत आपण पोचतोय. जरा ट्रॅफिकमध्ये असल्यामुळं मध्ये सायकल घालता येत नाही आणि मुळातच सायकलवाल्याला कोण मोठ्या गाडीवाली किंमत देत नाही. इतर मोठी समस्या आहे. चाललोय चला. मित्रांनो एकदाच कराडामध्ये पोहोचलो. फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे. मान्सून BRM 200 किलोमीटर संपायला. खूप छान. ते आता कराडचा ब्रिज आलेला आहे. आता दत्त चौकामध्ये जायचं आहे. 1 तास शिल्लक ठेवून आपण हे BRM केलेलं आहे. दत्त चौकात भेटू आता. अशा प्रकारे आजची 200 किलोमीटरची मान्सून राईड आणि मान्सून BRM माझ्या जीवनातील पहिली 200 किलोमीटरची BRM संपन्न झालेली आहे. खरं तर बाटोडेकर सरांचं खूप मानसिक प्रेरणा मिळाली आहे. त्यांचं खूप आभारी आहे. त्याचबरोबर डॉक्टर चव्हाण सर नाव पृथ्वी पाटील यांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्यामुळं ही BRM पूर्ण होऊ शकली. धन्यवाद. ओके.